नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील कर्जबाजारी शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, कारण की आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांना जी आपली 2019ची महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना होती, तर त्याच योजनेच्या निकषानुसार मदत दिली जाणार असून यापोटी आज सध्याच्या आपल्या राज्य सरकारवर 22 ते 27 हजार कोटींचा आर्थिक भार पडणार आहे. आणि हे जे काही निकष होते तर त्या निकषानुसार जवळपास 35 ते 40 लाख शेतकरी या योजनेमध्ये पात्र ठरतील आणि 2 लाखापर्यंतच्या थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज सरकार भरणार आहे, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. आणि ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे सविस्तरपणे पाहणार आहोत. पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, कारण की जे आपल्या 2024ला विधानसभाच्या निवडणुका होत्या, तर त्या निवडणुका दरम्यान आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. आणि त्यानुसार 30 ऑक्टोबर 2025मध्ये मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी परवीन परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली वित्त, कृषी, सहकार विभागाचे सचिव आणि त्यासोबत आपल्या राज्य बँकांचे प्रशासक यांचा समावेश असलेली एक समिती स्थापन करण्यात आली होती. आणि आता या समितीने 6 महिने अभ्यास करून आपला अहवाल जो आहे तो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे. आणि यामध्ये शेतकरी आणि सर्वपक्षीय दबावामुळे समितीचा अहवाल येण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025पर्यंत जे काही पीक कर्ज थकीत असेल तर त्या थकीत कर्जाला 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्याची आणि आपल्या नियमित कर्जावर शेतकरी बांधवांना 50 रुपये देण्याची घोषणा जी आहे ती केली होती. आणि त्यामुळे आता 2 लाखापर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज राज्य सरकार भरणार आहे. तर 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी हे कर्ज भरल्यानंतर त्यांचं 2 लाखांचं कर्ज सरकार भरेल. आणि ज्या शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे रेग्युलरमध्ये असेल तर त्या शेतकऱ्यांना 50 रुपये प्रोत्साहन अनुदान दिलं जाईल. आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लागू नये यासाठी कठोर निकष लागू करण्याबाबत समितीने विचार केला आहे. आणि त्यानुसार यापूर्वी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या तसेच खातेफोड करून कर्जमाफीचा लाभ घेऊ पाहणाऱ्या आणि 2 हेक्टरच्या मर्यादित शेती असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याबाबत विचार करण्यात आला आहे. परंतु या निकषाला होणारा विरोध लक्षात घेऊन कोणत्याही नव्या अटी शर्ती न घालता पूर्वीच्या योजनेप्रमाणे याही वर्षी योजनेचा लाभ देण्याची शिफारस समितीने केल्याचं समजत आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती सरकारच्या काळामध्ये 2017मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजना जी आहे तर ती जाहीर केली होती. आणि त्यावेळी 1.5 लाखापर्यंत पीक कर्ज माफ करण्यात आलं होतं. आणि या योजनेमध्ये पात्र ठरलेल्या 50,60,000 शेतकऱ्यांपैकी 44,04,000 शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला होता. परंतु या योजनेमध्ये पात्र असलेल्या 6,56,000 शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफीचा लाभ देण्यात आलेला नाही. आणि या योजनेपोटी सरकारला 18,500 रुपयाचा आर्थिक भार जो आहे तो सहन करावा लागला आहे. आणि अशीच योजना पुन्हा 2019मध्ये आली होती. तर हा जो काही कर्जमाफीचा अहवाल आहे त्या अहवालामध्ये परवीन परदेशी समितीने कर्जमाफीतील संदर्भातील अहवालातून सरकारला विविध उपाययोजना सुचवल्या आहेत. यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळातील महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचे निकष नव्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेसाठी निश्चित करण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर आपल्या जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. आणि ज्यावेळेस याचा GR येईल त्यावेळेस आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. त्यासाठी चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबा अजिबात विसरू नका. धन्यवाद.